पुण्यातील रिक्षा चालकांसाठी आनंदाची बातमी आहे। शहरात रिक्षांचं ई-रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी 25,000 रुपयांचं महापालिका अनुदान देणार आहे। शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याकरता ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। रिक्षाला ई-रिक्षामध्ये रूपांतरित करायचं असेल तर 70,000 रुपयांचा खर्च येतो। पुणे शहरात पेट्रोल डिझेलमुळे प्रदूषण वाढतंय। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आलाय। म्हणजे 70,000 पैकी पालिका 25,000 देणार। रिक्षा चालक आक्रमक झालेले आहेत। आपल्या मागण्यांकरता शासनाकडे दुर्लक्ष होत आहे, म्हणजे शासनाचं मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून हतबल झालेल्या रायगडमधील 6 असणे रिक्षा चालकांनी निर्वाणीची भूमिका घेतली आहे। संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी आता 16 मार्चला सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचाच इशारा दिलेला आहे। या संदर्भात त्यांनी पत्र स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं आहे। तर त्याच दिवशी जिल्ह्यातील 6 असणे रिक्षा चालक आपले व्यवसाय बंद ठेवून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणार आहेत। हे निवेदन अशासाठी दिले, असं निवेदन दिले की रक्ताविना क्रांती हवी होती, परंतु महाराष्ट्र शासनाने आज माझं हे निवेदन शेवटचं निवेदन माझ्या स्वरक्ताने लिहिलेलं आहे की जेणेकरून या महाराष्ट्र शासनाला जाग येईल आणि त्वरित या रायगड जिल्ह्यातील विक्रम वेंडर टॅक्सी चालकांना न्याय मिळेल। जर न्याय नाही मिळाला तर मी 16 मार्चला आत्मदहन करणार। सोमाटणे टोलनाका बंद करावा यासाठी सुरू असलेले उपोषण आंदोलकांनी मागे घेतलं। हा टोलनाका बंद करण्याकरता आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची राज्याचे MSRDC मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली। 27 मार्चपर्यंत या टोलनाक्यावर सरसकट टोलमाफी देण्यात यावी असे निर्देश रवींद्र चव्हाण यांनी दिले। त्याप्रमाणे अधिवेशनानंतर टोल हटाव कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासनही रवींद्र चव्हाण यांनी आंदोलकांना दिलं। या बैठकीनंतरच हा टोलनाका बंद होणार की नाही याबाबत निर्णय होणार आहे। मात्र हा टोलनाका बंद झाला नाही तर हिंसक मार्गाने आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आलेला आहे। असणाऱ्या लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन त्या संदर्भाचा जो निर्णय घेतला पाहिजे तो निर्णय नक्कीच घेण्याचं काम सरकार म्हणून घेतलं जाईल आणि अधिवेशन संपल्यास या संदर्भातली जी बैठक आहे ती बैठक घेण्यात 27 तारखेच्या मीटिंग पर्यंत कमर्शियल वाहनं जाऊन देतील। कुठलीही कारला सोमटणे नाक्यावर टोल बसणार नाही आणि बसलाच तर हे आंदोलन आतापर्यंत अहिंसक पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर इथून पुढे त्यांनी जो मंत्री महोदयांनी दिलेलं आश्वासन असेल आणि एवढ्या जनतेसमोर दिलेलं आश्वासन असेल आणि जर त्यांनी टोल घेण्याचा प्रयत्न 4 व्हीलर कुठलाही केला तर हे आंदोलनाला वेगळं स्वरूप प्राप्त होईल। याची पूर्ण जबाबदारी IRB आणि MSRDC वर असेल।